नमस्कार, मी आदेश बांदेकर होम मिनिस्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना नमस्कार करतो, कारण इतक्या छान वातावरणामध्ये म्हणजे सूर्याची किरणं आहेत आणि बोचरी अशी थंडी आहे. म्हणजे वर्षाचे 12 महिने जिथे थंडी असते असं हे ठिकाण, आणि हे ठिकाण म्हणजे लोणावळा. आता आपण तुंगारली गाव परिसरात आहोत आणि इथल्या प्राजक्ता मावकर या आपल्या ताईला भेटणार आहोत. लोणावळ्यासारख्या सुंदर वातावरणात जिने आपलं बालपण घालवलं, इथून पुढे स्वच्छंदपणे या अशा निसर्गाच्या वातावरणात ती मुक्तपणे भरारी मारणार आहे. तिच्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण होत अशी सदिच्छा व्यक्त करून भेटूया प्राजक्ता ताईला. चला. नमस्कार. बाबा एवढं त्यांना बरोबर अख्खा अख्खा प्रेम किती अख्खा आहे किती बरं असं ना अर्ध नाही. हा वगैरे खूप छान, धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा. प्राजक्ता मावकर. मावकर. आता सगळ्यांची ओळख करून देणार. हे माझे मिस्टर. हो का? बरं, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई, त्या पण सासूबाई, आणि ह्या आमच्या लोणावळ्याच्या नगराध्यक्षा. ही माझी आई, त्या माझ्या ननंदबाई, आणि हे आपण माझ्या वहिनी, आणि हे सगळे, आणि त्या पण ननंदबाई, आणि हे सगळे आमच्या शेजारचे, आणि त्या वहिनी. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख तर झाली, आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग बालपण सगळं इथलंच लोणावळ्यातलं तुंगारली? हो, इथेच बालपण. घरी कोण कोण असतं? मी असते, माझी आई असते, 2 भावंड आहेत छोटी. छोटी काय करतात ती? ती शाळेत जातात. कसं जमलं? अरेंज मॅरेज. म्हणजे काय असतं ते? म्हणजे असंच घरातले बघतात, मग ठरतं, आणि मग झालं. घरातले काय काय बघतात? आता काय बघतात? मुलगा बघतात. हा, मुलगा बघतात. मग हा कुठे बघितला मुलगा त्यांनी? त्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला एका लग्नात पाहिला, आणि मग माझ्या मामाला. एक मिनिट, म्हणजे घरच्यांनी नाही बघितलं, आधी तुम्ही बघितलं? नाही, आधी म्हणजे त्यांनी पाहिलं, मग त्यांनी घरच्यांना सांगितलं, आणि मग झालं ना. कुठल्या लग्नात गेला होतात? माझ्या मामाच्या. मामाच्या लग्नात? मग तिथे ते काय करत होते? ते आले होते लग्नाला. कशासाठी? लग्नाला. मग ते नवरा नवरीला बघायला आले होते ना? हा. त्यांनी तुमच्याकडे कशाला बघितलं? ते मला काय माहिती. तुम्हाला माहित नाही? बोलवा त्यांना लगेच, कारण ते पाहिजेतच. मग आता हो, या. नमस्कार. इथे बसा ना. नमस्कार. नमस्कार. कुठल्या लग्नात गेला होता तुम्ही? मामांच्या लग्नात. आता तुम्ही कशाला सांगताय, ते बोलतायत ना. हा, मामांच्या लग्नात. मग काय झालं मामाच्या लग्नात? कोणाच्या मामाच्या लग्नात? त्यांच्या मामाच्या लग्नाला. तुम्ही त्यांच्या मामाच्या लग्नात तुम्ही काय करत होता? नाही, फ्रेंड आहे ते माझे. तुमचे मित्र आहेत? हा, मग तुम्ही मामाच्या लग्नाला आलात. मग पुढे काय झालं? काय नाही, पाहिलं जरा चांगलं वाटलं. मग काय चांगलं वाटलं? हॉल? मुलगी चांगली वाटली. मग मुलगी चांगली वाटली त्या लग्नात. मग काय केलं तुम्ही? काय नाही, मग असं शोध लावला की कोण आहे नक्की एक्झॅक्ट. शोध कसा घेतला? कारण इंटरेस्टिंग आहे प्रकरण. काय नाही, यांचे जे मामा आहेत ना, राजू, ते ओळखीचे आहेत. मग विचारलं त्यांना, ते म्हटले भाची आहे माझी, असं असं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं असे. एक मिनिट, पण त्या लग्नात एकमेकांना बघितलं नाही तुम्ही? मी नाही ना पाहिलं. तुम्ही नाही पाहिलं, पण तुम्ही बघितलं होतं. अच्छा, आणि मग पुढे काय विचारायला सांगितलं, कारण त्यांना ऑलरेडी परिस्थिती माहिती होती माझी कशी आहे काय ते. त्यामुळे ते म्हटले मुलगा पण चांगला आहे, मुलगी चांगली आहे, विचारून पाहतो मी घरच्यांना. विचारल्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला. कुठे? इथे चालू होतं. तेव्हा बोलणं झालं का दोघांचं? नाही, ह्यांच्या बरोबर जे आलते ना, त्यांनी नाव विचारलं, आणि बस. आता तुम्ही एकमेकांशी कधी बोललात पहिल्यांदा दोघे? फोनवर. फोनवर? म्हणजे प्रत्यक्ष बोललाच नाही? प्रत्यक्ष नाही, फोनवरच बोललात. पण आज मी आल्यामुळे भेटलायत का? बरं बरं, असं झालंय. तर मग काय फोनवरती रोज किती वेळ बोलता?
20 मिनिटं हा? 25 मिनिटं बोलतो. 20-25 किती खरं किती? 1 तास. 20-25 1 तास. ते बघा गप्पच झालेत. बर, कुठल्या तरी क्षेत्रात काम करावं असं वाटतं का अजून? अजून पण असं वाटतं की ऍक्टिंग करावी. म्हणजे जशी मी लहान शाळेत आहे ना खूप नाटकां वगैरे केली. कुठलं नाटक केलं? थांबा, नाटकाचं नाव नाही आठवते मला, पण आहे ना असं शिक्षणावरनं आता शाळेत कशी शिक्षणावरनच नाटकं असतात, शिक्षणावरनं नाटकं होती. त्याच्यात काय केलं होतं तुम्ही? कसं त्यात म्हणजे ना मला शिक्षणच मिळालं नाही असं भूमिका होती की मला शिक्षण मिळालं ना? नाही ना, पण त्या नाटकात नव्हतं नाटकात, अच्छा, अच्छा. ना. मग नाटकात शिक्षणच मिळालं नाही. मग मी शिक्षणासाठी त्या नाटकात पूर्ण अशी धडपड करून मी शिकते, पण तरी पण लोक नाही का कपडे वगैरे पाहून असं तुच्छ लेखतात. मग तेव्हा म्हणतात की नाही का आपल्या शिक्षणाबरोबर छान राहणं पण महत्वाचं आहे किंवा असं काहीतरी शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मग माझ्या त्या शिक्षणामुळं जे माझ्या नाटकात घर दाखवलं ना ते छान झालं नंतर असं दाखवलेलं. अरे वा वा वा. कोणी लिहिलं होतं? लिहिलं कोणी होतं म्हणजे आमच्या सरांनी बसवलेलं होतं. हो, बसवलेलं खाली उठव? नाही, म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं, ते लिहून दिलं. असं पुस्तक होतं, त्या पुस्तकातनं पाठ केलेलं. आणि एक दुसरं होतं ते नाही का गाढवाचं लग्न, ते होतं. बस 2च नाटक. शाळेत गाढवाचं लग्न केलं? म्हणजे शाळेत नाही, असं आमच्या इथं नवरात्रीत. नवरात्रीत? बरोबर. आणखीनही काही गप्पा मारायच्या आहेत मला. पण तुम्ही कधी मार खाल्लाय का? हा, खाल्लाय. कसं काय? कधी? म्हणजे ना मला ना काम करायला आवडतं, पण कसं माझ्या मूडवर आवडतं. आणि मग मम्मी म्हणते की वेळेत झालं पाहिजे ना, मग सगळं छान. तर मग मम्मी एकदा ओरडली. मी म्हटलं जा आता, मी करणारच नाही. अच्छा. मग मम्मीने मारलं होतं, बस तेवढंच. बापरे. हो, थांबा, येऊ द्या, मम्मीला विचारतो आता का मारलं होतं म्हणून. तुम्ही कधी मार खाल्लाय? नाही, मार नाही खाल्ला. नाही. आई बाबांचा ओरडा खाल्लाय? हा, ओरडलो. होय ना, ओरडलं. तुम्ही कमीच बोलता का? नाही तसं काय नाही. आता तुम्ही बोलत आहे त्यामुळे मी ऐक. बाबा मी गप बसतो, तुम्ही बोला. हे बरं आहे. स्वतः तर काय बोलत नाहीत, मी बोलतो तर म्हणतात मीच बोलतोय. तुमचं बोलणं चालू होतं. नाही, आता बंद झालं, बंद राहू त्या कार्यक्रम. बसतो.